नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपल्या अण्णा हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. 40 उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तुळजापूर विधानसभा संघ हा सध्या भाजप या मतदारसंघाचं सध्या भाजपचे राणा जगजितसिंह पाटील हे विधानसभेत प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्याच पत्नी अर्चना पाटील या लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार म्हणून उभ्या होत्या. तुळजापूर तालुक्यातील संपूर्ण गावे आणि त्याचबरोबर धाराशिव तालुक्यातील 72 गावे असा मिळून 2009 पासून तुळजापूर मतदारसंघ निर्माण झालेला आहे. या मतदारसंघात तेर, बेंबळी, तुळजापूर शहर, नळदुर्ग, अंदूर अशा मोठ्या गावांचा समावेश होतो. या मतदारसंघात तेर, बेंबळी, तुळजापूर आणि नळदुर्ग येथील मतदार ज्या बाजूने कौल देतील त्याच उमेदवाराच्या पाठीशी तोच उमेदवार विजयी होतो असा 2009 पासून 2019च्या विधानसभा मतदारसंघापर्यंत याचा 3 विधानसभा निवडणुकीचा अनुभव आहे. आणि विशेष बाब म्हणजे या मतदारसंघात तेर हे राणा जगजितसिंहांचं मूळ गाव, अर्चना पाटील यांचं सासर, पण या तेर गावातही अर्चना पाटील यांना मताधिक्य मिळालेलं नाही. त्याचबरोबर तुळजापूर शहर इथंही महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील मताधिक्य घेऊ शकलेले नाही. तर नुकतेच भाजपवासी झालेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि तुळजापूर विधानसभेचे माजी आमदार आणि राज्याचे मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र सुनील चव्हाण यांनी भाजपत प्रवेश करूनही अंदूर येथूनही ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनाच मताधिक्य मिळाले. नळदुर्ग शहरात शिवसेनेचे कमलाकर चव्हाण, राष्ट्रवादीचे अशोकराव जगदाळे ही मंडळी तिथं नेटानं कामाला लागली, त्यांनी काम केलं आणि त्यामुळं या नळदुर्ग या नगरपालिके असलेल्या शहरात ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना जवळपास 5,000च्या जवळपास मताधिक्य मिळालं आहे. आता गाववाईज आपण पुढे पाहूया. तर तुळजापूर मतदारसंघातील उपळा, ज्याला उपळा माकडाचे असे ही जनता ओळखते, तिथं एकूण 5 मतदान केंद्र होती आणि 5ही मतदान केंद्रावर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनीच मताधिक्य घेतलेलं आहे. या गावात ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना 1791च्या पुढे मतं पडली, तर अर्चना पाटील यांना 811 मतावर मागणार होते आणि जवळपास येथून 1000च्या जवळपास मतांची आघाडी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना मिळाली. त्यानंतर तेर येथे 9 मतदान केंद्र आहे. त्या 9 मतदान केंद्रापैकी 5 मतदान केंद्रांवर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आघाडी मिळवलेली आहे, तर 4 मतदान केंद्रावर अर्चना पाटील यांना आघाडी मिळाली. तेरमध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना 3,352 मतं मिळाली, तर अर्चना पाटील यांना 2,930 मतं मिळाली होती आणि तेर या गावातून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी 422 मतांचं मताधिक्य घेतलं. त्यानंतर असंच उस्मानाबाद जिल्ह्यातलं मोठं गाव वाघोली, इथं
4 मतदान केंद्र आहेत. वाघोलीतील 4 मतदान केंद्रावर ओमप्रकाश राजे यांनाच आघाडी मिळाली आणि इथं ओमप्रकाश राजे यांना 1589 मतं मिळाली, तर अर्चना पाटील यांना 1329 मतं मिळाली होती. या गावानंही 260 मताचं मताधिक्य ओमराजे निंबाळकर यांना दिले. तुळजापूर तालुक्यातील काटी येथे 5 मतदान केंद्र आहेत आणि काटीमध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना 1482 मतं मिळाली, तर अर्चना पाटील यांना 1292 मतं मिळाली होती. म्हणजे इथूनही ओमराजे यांना 200 पेक्षा जास्त मताचं मताधिक्य मिळालं होतं. त्यानंतर धाराशिव तालुक्यातील पण तुळजापूर मतदारसंघात असलेल्या बेंबळी येथे 10 मतदान केंद्र आहे. या 10 मतदान केंद्रापैकी 8 मतदान केंद्रांवर ओमराजे यांना आघाडी होती, तर 2 मतदान केंद्रांवर अर्चना पाटील यांनी आघाडी घेतली होती. बेंबळीमधून झालेल्या मतदानातील 3637 मतदारांनी आपली पसंती ओमराजे यांना दिली, तर अर्चना पाटील यांना येथे 1904 एवढी मतं मिळाली आणि बेंबळीकरांनी जवळपास 1733 मताचं मताधिक्य ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना दिलं. तुळजापूर शहरात 26 मतदान केंद्र. या 26 मतदान केंद्रापैकी 24 मतदान केंद्रावर ओमराजेंनी आघाडी घेतली, तर अवघ्या 2 मतदान केंद्रांवर अर्चना पाटील यांना आघाडी घेता आली. तुळजापूर शहरात झालेल्या एकूण मतदानापैकी जवळपास 10,677 मतं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना पडली, तर अर्चना पाटील यांना 7,483 मतं पडली आणि तुळजापूर शहरानं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना 3,196 मताचं मताधिक्य दिलं. नळदुर्ग शहरात एकूण 16 मतदान केंद्र. 16 मतदान केंद्रापैकी 11 मतदान केंद्रांवर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना मताधिक्य होतं, तर 5 मतदान केंद्रावर अर्चना पाटील यांनी मताधिक्य घेतलं. नळदुर्ग शहरातून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना 5,465 मतं पडली, तर अर्चना पाटील यांना 2,793 एवढी मतं पडली आणि नळदुर्ग शहरानं 2,672 मतांचं मताधिक्य ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना दिलं. अंदूरमध्येही अगदी घासून दोघांच्या प्रचारकांनी प्रचार केलेला असल्यामुळं येथे 200 आतच ओमराजे निंबाळकर यांना मताधिक्य मिळालं. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांनी जवळपास 52,000 मताधिक्य घेतलं आणि हे या मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, त्याचबरोबर येथून विरोधी उमेदवार म्हणून लढलेल्या अर्चना पाटील यांची काळजी वाढवणं असंच ते आहे. या मतदारसंघातील दिग्गज असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या गावातही ओमराजे निंबाळकर यांनाच मताधिक्य मिळालं. तर या 2024च्या निवडणुकीत याही विधानसभा मतदारसंघात ओमप्रकाश राजे निंबाळकरांचं मताचा परिणाम असो. उद्या दिनांक 9 जून रोजी सायंकाळी 7:30 वाजता देशाचे पंतप्रधान म्हणून NDAचे नेते नरेंद्र मोदी हे 3ऱ्या वेळी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबरच भाजप, तेलुगू देसम पक्ष, त्यानंतर बिहारच्या नितीश कुमार यांचा पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि उत्तर भारतात
भाजपला साथ देणारे छोटे मोठ्या पक्षाचे नेते मंडळी शपथ घेणार आहे. उद्याच्या शपथविधीकडे आपण सर्वांचंच लक्ष लागून राहणार आहे. मान्सूनचं आगमन झालं असलं तरी तो कोकणाच्या वर उर्वरित महाराष्ट्रात येणं जरा अजून त्यानं टाळलेलंच आहे. कारण त्यासाठी 2 मिनिट